मंडळी राम राम, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा देव लवकरात लवकर पूर्ण करो। तर आजचा व्हिडिओ काय डेली लाईफ किंवा इतर काही गोष्टीवर नाही, तर दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला मी एक गोष्ट करते, किचनच्या संबंधित गोष्ट आहे। तर ती कोणती आहे तर हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे। मला वाटलं करावी ही गोष्ट, कारण बहुतेक हे सगळ्यांना माहीत नसेल, तर त्याच्यामुळे चला तर बघूया काय आहे तो व्हिडिओ किंवा काय आहे ती गोष्ट। तर आता बहुतेक जणांच्या घरी असे गॅलन वापरायला चालू झालेले आहेत। मी सुद्धा वापरते, फक्त कधी हात वगैरे धुवायला वगैरे ह्या पाण्याचा उपयोग होतो, पण कधी कधी प्यायला सुद्धा मी ह्याच्यातलं पाणी घेते। पण ह्या गोष्टीच्या ह्या आतल्या बाजूला काय असतं किंवा हे कशा प्रकारे क्लीन केलं पाहिजे, तर ह्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता तुम्ही, तर वरतून एवढं घाण असेल तर आतमध्ये काय परिस्थिती असते आणि ते दर महिन्याला कसं साफ करायचं, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता ही गॅलन घेऊन आलेली आहे। तर आता तुम्हाला मी दाखवते की या टोटीच्या मागं किती घाण असतं। बहुतेक खूप जण आता हे असे गॅलन वापरायला चालू केलेले आहेत। गॅलन वापरा, खूप चांगले आहे ते गॅलन वापरण्याबद्दल काहीच वाद नाही, पण कुटुंब आपलं आहे, फॅमिली आपली आहे, तर काही गोष्टींचा विचार करा, काळजी घेणं खूप गरजेचं आहे। असे नाही तर ते जे आता पाण्याचे जार येतात त्याला पण अशा टोट्या असतात, तर आपण आपल्या घरातल्या वस्तूंची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर चला तुम्हाला मी दाखवते की हे कसं पद्धतीनं क्लीन करायचं आणि दर 8 दिवसाला करायचं। तर भरपूर सारे गृहिणी हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की पहा तुम्ही पण। आता इकडे काय होणार आहे ते, तर सगळ्यात आधी तर ही टोटी जर तुम्हाला काढायला येत नसेल तर एकदम इझी आहे काढणं, काहीही अवघड नाही आहे। तर व्यवस्थितपणे असं फिरून घ्या, म्हणजे ते निघेल, म्हणजे समोरून एकदम हे होईल, म्हणजे लूज होईल। आणि त्यानंतर आतमध्ये एक असं हुक्का असतं, ते हुक्का असं फिरवायचं। तुम्हाला दिसतंय का बघा, हे हुक्का मी इथं फिरवते, स्क्रू टाईप आहे आणि ते असं फिरवायचं आहे आणि हळूवारपणे हे इझिली निघून जातं। तर ह्याच्यात, आणि आता हे मी काढलेलं आहे, तर पाहू शकता तुम्ही सगळं जे पिवळसर जो भाग आहे हा इथे, हे जे रबर आहे ह्याच्यावरती किती घाण आहे, हे जे आतलं रबर असतं ह्याच्यावर बघा किती घाण आहे। आणि प्लस जिथून आपण ऑन केल्याच्या नंतर पाणी येतं इथल्याही बाजूला खूप घाण आहे। तर सांगायचं तात्पर्य असं की हे जे रबर आहे याच्या रबरावर पाण्यामधले जे पाणी तर फिल्टर होऊनच येतं सगळीकडे, पण जे फिल्टर होऊन पण आपल्या पाण्यामध्ये जे जंतू, जे किटाणू येतात ते ह्याच्यावरती जमा होतात। तर ह्या गोष्टी साफ करणं खूप गरजेचं आहे। एक तर पावसाळा चालू आहे, लहान मुलं असतात घरामध्ये, आणि आता हे पण तुम्हाला मी काढून दाखवते। हे पण जे आपल्याला वाटतं की डोळ्यांनी की खूप क्लीन आहे, पाहिलं किती घाण जमलं आहे याच्यावरती। तर ही परिस्थिती एवढी भयंकर आहे, याच्यामुळे लहान मुलांना खूप आजार होऊ शकतात। आणि लिटरली इथं थर जमा झाला आहे, लिटरली ह्याच्यावरती थर जमा झालेला आहे। तर ही गोष्ट करणं खूप गरजेचं आहे। आणि आता खूप जण जे पाण्याचे जार वगैरे वापरतात तर त्यांनी पण ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। ऑफिसेस ठिकाणी किंवा स्कूलमध्ये पण आता पाण्याचे जार ठेवले जात आहेत। तर आता स्कूलमध्ये तर माहीत नाही, ऑफिस ठिकाणी पण आपण घरी ह्या गोष्टी करू शकतो। तर हे आतल्या बाजूला अशी परिस्थिती असते काहीतरी। तर चला तर मग ह्याला क्लीन करून घेऊया। मी गरम पाण्यामध्ये ह्याला क्लीन करणार आहे, गरम पाणी आणते मी थोडं। तर पाहू शकता तुम्ही किती घाण आहे। मी तुम्हाला झूम करून अगदी जवळून दाखवायचा प्रयत्न करते की विचार करा ह्या सगळ्या गोष्टीनं आपल्या घरातल्यांच्या हेल्थवर काय परिणाम होत असेल, बघू शकता तुम्ही। तर चला ह्याला क्लीन करायला घेऊया। यासाठी हे घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे। सगळ्यांनाच माहीत असेल की मिठाने
मिठाने जे जम्स असतात त्यांचं नायनाट व्हायला मदत होते. आणि हे जे बारीक साबुदाण्यासारखे दिसत आहेत ते आपले लॅक्टिक ॲसिड किंवा हे म्हणता येतील लिंबू सत्व आणि कोलगेट घेतलेलं आहे. तर ह्या गोष्टींना आधी क्लीन करून घ्यायचा आणि मग आपण साबण वगैरे वॉश करून घेतलं तरी चालेल. डेटॉल इकडे मी वापरत नाही, कारण आपण कधी न कळत पाणीही कशाला वापरतो, वास येतो त्याच्यामध्ये. तर हे क्लीन करायला घेऊया. तर आता सुरू करूया. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं कोलगेट घालून घेणार आहे. अगदी थोडंसं घालून घ्यायचं आहे. तर कोलगेट हा घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि असा जो तुम्ही यूज नाही करत असा ब्रश घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते एकमेकाशी रिॲक्ट व्हायला चालू होतं अशा प्रकारे. आणि आता ह्या ज्या वस्तू आहेत आपल्या, थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ह्या वस्तू ह्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून हे जे लिक्विड आहे हे सगळं ह्याला लागेल. आणि आता सुरुवात करूया आपण ह्याला आता क्लीन करायची. तर बघू शकता तुम्ही किती घाण झालेलं आहे. आणि बघा, तर अशा प्रकारे क्लीन करायला घ्यायचं आहे. जे आपल्या पाण्यामध्ये क्षार वगैरे येतात किंवा आपल्या डोळ्याला न दिसणारे किंवा फिल्टर करूनही ज्या गोष्टी पाण्यामध्ये तशाच राहून जातात, तर ह्या गोष्टींचं हे घर बनतं इथे. तर बघू शकता तुम्ही किती घाण साठलेलं होतं. अगदी त्याच्या आतला कलरसुद्धा दिसत नव्हता. आणि आता ह्या बाजूला सुद्धा आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घेणं खूप गरजेचं आहे. घरातल्या अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपलं कधीही लक्ष जात नाही, पण खरं तर घरामध्ये आजारी पडण्याची जेव्हा म्हणजे घरात खूप आजार असे चालू होतात, त्याची सुरुवातच अशा छोट्या मोठ्या गोष्टीनं होत असते, पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अरे हे काय म्हणून. पण खरं सांगते, आता ह्याच्यातून मी जरी प्यायचं पाणी वापरत नसेल तरी कधी हात वगैरे धुवायला वापरते, पण ह्याच्यातून जे पाणी येत असतं त्याच्यात भरपूर प्रमाणामध्ये किटाणू येतात आणि ते माझ्या हातावर चिटकून राहतील. तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही. तर मला वाटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर ही गोष्ट शेअर करावी. तर आता ह्या साईडला पण थोडंसं ब्रश जाणार आतमध्ये, हे 100% आहे. जरा छोटासा ब्रश घ्यायचा आहे. लहान मुलं जे यूज करतात तो ब्रश मी इथं घेतलेला आहे. आणि किती क्लीन झालेलं आहे बघा. ह्याच्यात गरम पाण्यामध्ये ठेवूया. आता पुढची गोष्ट घेऊया. तर हे जे रबर असतात हे तर आतमध्ये आपल्याला जर काढलं नाही तर कळायला सुद्धा नसतं की आतमध्ये असं पण काहीतरी असतं आणि ह्याच्यावर पण एवढं घाण असतं. तर अशा प्रकारे क्लीन झालं. ह्या लिक्विडमुळे कसं जास्त आपल्याला क्लीन करायची गरज नाही आहे, कारण ह्याचा परिणाम असा होतो की ज्या चिकट आणि चिवट गोष्टी आहेत त्या लगेच खेचून घेतं. तर बघू शकता तुम्ही कसं क्लीन व्हायलं. त्या रबरवर मी स्टार्टिंगला दाखवलं की किती घाण होतं, तर ह्याच्याने लगेच हे क्लीन होतं. हे बघा. तर ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ब्रश छोटा मी ह्याच्यासाठी म्हणते की हा पूर्णपणे आत जातो आणि आतपर्यंत पूर्ण सफाई करतो. तर ब्रश टाकून देण्याच्या आधी 10दा विचार करत जा की त्या ब्रशचा असा पण काहीतरी उपयोग होतो बरं का. तर अशा प्रकारे मी क्लीन करून घेतलेलं आहे सगळं. ह्या ब्रशनं सर्वीकडं हा असा ब्रश लहान मुलांचा जो असतो ना तो हा सगळीकडे फिरतो. ह्याच्या आतल्या बाजूला बघू शकता तुम्ही किती घाण आहे. जेथून पाणी सप्लाय होतं टोटीमध्ये यायला, जिथून जे आपली अशी टोटी असते इथून पाणी येतं, तर इथून किती घाण आहे आतमध्ये बघा. तर अशा प्रकारे अगदी
1 रुपयाही आपण कसला खर्च केलेला नाही. आपण घरातल्या ज्या स्टीलच्या ज्या निघणाऱ्या असतात टोट्या, टाकींच्या, स्टीलच्या टाकींच्या वगैरे, किंवा आता खूप मटकेसुद्धा निघाले आहेत की असे त्याला नळ असतात प्लास्टिकचे, तर ते सुद्धा आपण अशा प्रकारे क्लीन करून घेऊ शकतो. तर व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. हे बघा, व्यवस्थित सगळं घाण निघालेलं आहे त्याच्या आतलं. आणि आता आपण ह्याला एकदा वॉश करून घेऊया. कारण आपण जेवढी स्वच्छता ठेवणार तेवढंच आपलं कुटुंब, आपला परिवार, आपली फॅमिली तेवढीच हेल्दी राहणार. आणि छानपैकी वॉश झालेलं आहे बघा. अगदी एक ना एक पार्ट ह्या टोटीचा रिकामा करायचा, काढायचा. आणि व्यवस्थित ह्या लिक्विडमध्ये जरी तुम्हाला खूप गडबड असेल तर तुम्ही ह्या लिक्विडमध्ये भिजून ठेवा अर्धा 1 तास. तर हे लिक्विडनं आपल्यापून ते सगळं घाण जे आहे ते खेचून घेतं. तर मी स्टार्टिंगला दाखवते की ह्याच्यावर कसं सगळं जमा झालं. आणि आता बघा काहीच नाही आहे. हे बघा, हे बघा, काहीच नाही आहे. तर आता ह्याला एकदा स्वच्छ पाण्यामध्ये मी वॉश करून घेते आणि टोटी पूर्ण तुम्हाला जोडून दाखवते. तर आता टोटी कसं जोडून घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवते. कारण थोडेसे 4-5 भाग झाल्यामुळे थोडं अवघड वाटतं. तर हा मेन आहे. हा समोर असा आपला जो नळ असतो तो. आणि ह्याच्यानंतर ना हा भाग इथं येणार. हा बनला आपला. आता पाठचं जे रब्बर्स आहेत, हे रब्बर्स याच्यात टॅग करून घ्यायचे अशी. पण आता जे आहे टोटी इथे फिक्स करायची, अशी फिक्स करायची. आणि जे हे 2 आहेत रब्बर्स ते इकडे आतमध्ये लावायचे अशा प्रकारे, असे लावायचे. काही अवघड नाही आहे. असं लावल्याच्या नंतर ना तुम्ही समोरून त्याला असं प्रेस करा आणि हे रबर असे इकडे लावायचे आहेत. आणि इकडनं समोरनं धरायचं असं, असा हा भाग खाली करायचा. आणि भाग खाली केल्याच्या नंतर ना हे जे आहे स्क्रू टाईप ते असं इकडे टोटीला इकडे धरायचं आहे आणि फिक्स करून घ्यायची. टोटी तुम्ही हवं तर बाहेरून पण फिरू शकता, पण त्याला खूप वेळ लागेल. तर असं फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता समोरच्या बाजूनं बाहेर मी इकडं आतमध्ये हात धरलेला आहे त्याच्यावरती, जेणेकरून टोटी ही फिट बसेल. तर आता अशी तर टोटी नाही जमणार आहे. मग थोडंसं प्रेस केलं आणि बघा, जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला दाखवते त्यावेळेस टोटी जशी होती तशीच टोटी फिक्स झालेली आहे, क्लीन झालेली आहे. तर आणि व्यवस्थित पण हे झालेली आहे, एकदम गच्च झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली टोटी इथं फिक्स झालेली आहे. अशा प्रकारे आपण टोटी क्लीन करायला शिकलेलो आहोत आणि फिक्स करायला शिकलो आहोत. त्यासाठी कुठलं लिक्विड वापरायचं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.